श्री स्वामी समर्थ. आज आपण साध्या सोप्या पद्धतीने मिसळ बनवणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण कढई ठेवली, नंतरून कांदा टाकणार आहोत. आपण 4 कांदे घेतले. 4 कांदे कापून परतून घेणार आहोत. चांगला परतून घ्यायचा आणि कांदा लवकर परतत नाही म्हणून थोडंसं मीठ टाकणार आहोत, मग तो लगेच ब्राऊन कलरचा होतो. नंतरून टमाटा टाकायचा. टोमॅटो 4 चिरलेले आहेत आपण, ते चांगले परतून घ्यायचे. मटकी आधीच शिजून घेतली आपण, मीठ हळद टाकून. पाच मिनिटं परतून झाल्यावरती त्याच्यात थोडंसं खोबरं टाकायचं. ते लाल होईस्तोपर्यंत परतायचं. आणि मग आता आपण लसूण, कोथिंबीर, लसूण 2 कांडी, कांदा, टमाटा वाटून घेणार आहोत. ते मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार आहोत. तेल 2 पळी टाकलेलं आहे. परत 1 पळी टाकू आपण, कलर चांगला येतो म्हणून. लाल तिखट टाकणार आहोत. लाल तिखटामध्ये वाटण टाकू. वाटण चांगलं परतून घेऊया. वाटण तेलामध्ये चांगलं परतलं की मग आपण बाकीचे मसाले ॲड करू. मग आपण हळद, धना पावडर, कांदा मसाला, मिसळ मसाला, लाल तिखट हे सगळं ॲड करू. ते चांगलं परतून घेऊ. तेल सुटोपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा. आणि नंतरून मटकी शिजवलेली आहे ती नंतरून मसाल्यामध्ये मिक्स करायची. ते चांगलं परतून झालं की थोडंसं पाणी घालायचं. जेवढी तुमची तयार करायची मिसळ तेवढी नाही का पाणी होतं. आणि थोडं वरून चवीनुसार मीठ टाकायचं. आता आपली मिसळ तयार झालेली आहे. आपण ताट सजवणार आहोत. आपलं ताट व्यवस्थित दिसावं म्हणून समोसा, मिरची, कोथिंबीर, पाव, फरसाण, मिसळ ठेवणार आहोत. आता आपण थोडंसं फरसाण टाकू, कांदा टाकू, कोथिंबीर टाकू आणि छानपैकी ताट सजलंय. या मिसळ खायला. आणि आम्ही जे काही बनवतो ते सगळं पहिल्यांदा स्वामींना नैवेद्य दाखवतो. पहिला आपला ताट स्वामींना. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.